श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की अमरला शुद्ध आली होती. थोडा थोडा का होईना तो आजोबांशी बोलला होता. या भागात आपण पाहणार आहोत अमर वाणीला भेटण्यासाठी तयार आहे की नाही ते. चला तर मग पुढील भागाला सुरुवात करूयात. इथून पुढे प्रकाशित होणारे सर्व भाग हे मोठे असतील याची नोंद घ्यावी. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 26. वाणी केव्हाची हॉस्पिटलमधून फोन येण्याची वाट बघत होती. कधी फोन येतो आणि त्याच्या सुखरूप असण्याची खबर येईल असं तिला झालं होतं. पण अजूनही कोणाचा फोन आला नव्हता. धडधड होत होती तिच्या हृदयाची. अजूनही रूममध्येच होती. इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. क्षणाक्षणाला भीती वाटत होती. शेवटी न राहून तिनेच आजोबांना फोन लावला. पण 2 रिंगा वाजल्या तरीही फोन उचलला गेला नव्हता. मग तिने निशांतच्या फोनवर फोन लावला. तरीही तेच. तिने वैतागून मग जॉनच्या फोनवर फोन लावला. तेव्हा जॉन अमर सोबत त्याच्या वॉर्डमध्ये होता. जॉनच्या फोनची रिंग वाजली तसं त्याने अमरकडे पाहिलं. तो पालथाच झोपलेला होता. दोघे जण बोलत असताना फोन आला होता. अमरचंही लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. बॉस, मॅमचा फोन आहे, जॉनने सांगितलं. अमरने फक्त त्याच्याकडे बघून उचलण्याचा इशारा केला. जॉनने फोन उचलून कानाला लावला. हॅलो हॅलो जॉन सर, थँक गॉड तुम्ही फोन उचललात. केव्हाची आजोबांना आणि मामांना फोन लावते, उचलतच नाहीये कोणीच. वाणीने फोन उचलल्यावर आनंदाने म्हणाली, हो मॅम, ते आजींनी जरा जास्तच टेन्शन घेतलंय, सो आजोबा त्यांच्या सोबतच असतात. निशांत सर अजूनही बॉसच्या काळजीत असतात. जॉनने तिला सांगितलं तशी ती शांत झाली. तिथली परिस्थिती काय असणार तिला चांगलंच ठाऊक होतं. हे शुद्धीवर आले का? वाणीने विचारलं. जॉनने एकदा अमरकडे पाहिलं तर त्याने नकारार्थी मान हलवली. नाही मॅम अजून, जॉनने सांगितलं. अरे, ऑपरेशन तर सकाळीच झालं ना, मग अजून कशी काय शुद्ध नाही आली? वाणीने आश्चर्याने विचारलं. जॉनला आता काय उत्तर द्यावं सुचेना. त्याने पुन्हा एकदा अमरकडे पाहिलं. त्याने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली. माहित नाही मॅम, पण अजून शुद्ध आलेली नाही, जॉन म्हणाला. तसा तिने एक सुस्कारा सोडला. त्याचा आवाज त्याला फोनच्या बाहेरही ऐकू आला होता. ठीक आहे, भेटायला जाऊ देतात का? मला यायचं होतं, वाणीने विचारलं. त्यावर त्याने पुन्हा एकदा अमरकडे पाहिलं. यावेळीही अमरने नकारार्थी मान हलवली. नाही मॅम, भेटायला परमिशन नाही आहे अजून. तसं काही असल्यास मी सांगेन तुम्हाला नक्की. ठेवतो मॅम, जरा काम आहे, म्हणत जॉनने फोन ठेवला. वाणी मात्र विचारात हरवली होती. ऑपरेशन होऊन भरपूर वेळ झाला, अजून शुद्धीत नाहीये म्हणजे जास्त क्रिटिकल नसेल ना, असा भीतीयुक्त विचार तिच्या मनात येऊन गेला. आजोबा बाहेर निशांत जवळ बसून होते. किती वाजलेत म्हणून वेळ बघण्यासाठी त्यांनी मोबाईल बाहेर काढला. बघितलं तर त्यावर वाणीचे 4-5 मिस कॉल होते. अरे देवा, आजोबा कपाळावर हात मारत म्हणाले. तसा शेजारीच बसलेला निशांत त्यांच्याकडे बघू लागला. जॉनही अमरपासून उठून बाहेर आला होता. आजी आणि त्रिशा फ्रेश व्हायला गेल्या होत्या. काय झालं आजोबा? निशांतने विचारलं. जॉनही त्यांच्याकडेच बघत होता. अरे, एवढ्या सगळ्या गोंधळात आपण वाणीला विसरलोच ना. तिचेच मिस कॉल्स आहेत, तिला फोन करून कळवायला हवं, आजोबा म्हणाले. खरंच की आजोबा, मी पण कसा काय विसरलो काय माहित. मी आता लगेच तिला फोन करतो.
निशांत फोन बाहेर काढत म्हणाला. तसा जॉन घाबरला. आता काय करू? वाणी मॅमला कळालं की मी खोटं सांगितलं तर? जॉन घाबरला होता. आजोबांना कळालं तर काही खरं नव्हतं. आजोबा, मी बोललो आहे मॅम सोबत. त्यांना सांगितलंय सगळं समजावून. त्या यायचं म्हणत होत्या, पण म्हणलं कशाला उगाच त्रास करून घेता. जॉन अडखळतच सांगू लागला. पण त्यावर मात्र आजोबा चिडले. कशाला म्हणजे? अरे बायको आहे त्याची ती. तो कसा असेल, काय असेल याची तिलाही काळजी असेलच ना. इकडे येताना नको म्हटलं होतं मी, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. असो, मी फोन करून यायला सांगतो तिला. आजोबा वाणीचा नंबर डायल करत म्हणाले. तसा जॉन गडबडला. आजोबा, तुम्ही असू द्यात, मी करतो मॅमना फोन. जॉन त्यांना फोन लावण्यापासून रोखत होता. मी लावला तर काय प्रॉब्लेम आहे? आजोबांनी कठोर आवाजात त्याला विचारलं. तशी जॉनची बोलतीच बंद झाली. आजोबा, ते बॉस, ते जॉन पुन्हा अडखळत बोलला. तसे आजोबा घाबरले. काय झालं त्याला? तो ठीक आहे ना? आजोबांनी घाबरत त्याला विचारलं. बॉस ठीक आहेत आजोबा, पण त्यांची इच्छा नाहीये मॅमना भेटायची. जॉनने सांगितलं तसे आजोबा आणि निशांत आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. काय? इच्छा नाहीये म्हणजे? आणि ती का? आजोबा विचारत होते. निशांतला मात्र खूपच वाईट वाटत होतं. मला नाही माहित आजोबा, पण जेव्हा वाणी मॅमचा फोन आला होता त्यावेळी बॉसने मला असंच करायला सांगितलं होतं. जॉन खाली मान घालून म्हणाला. आता मात्र आजोबांना अमरवर चीड येऊ लागली होती. त्याची इतकी हिंमत? थांब, बघतोस त्याला. आजोबा जागेवरून उठत चिडून त्याच्या वॉर्डकडे जायला निघाले. तसा निशांत उठून बोलू लागला. आजोबा, राहू द्यात. त्याची नसेल इच्छा तर आपण कशाला फोर्स करायचा ना? आणि त्याचा रागही स्वाभाविक आहे. तिने कधीच त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. इतके दिवस तो तिच्यावर प्रेम करतो पटवून द्यायचा प्रयत्न करत होता, पण तिने कधी मनावरच नाही घेतलं. तो तरी किती दिवस तिच्या मागे मागे करणार आजोबा? त्याला पण स्वतःचं मन, हृदय, काही भावना असतीलच ना. तिच्याकडून काही अपेक्षा असतीलच ना. त्याने किती दिवस तिला समजावून घ्यायचं? तिने त्याला थोडंही समजून घेऊ नये का? निशांत म्हणाला. तसे आजोबा आणि जॉन त्याच्याकडे पाहू लागले. मागून येणाऱ्या आजी आणि त्रिशानेही त्यांचं बोलणं ऐकलं होतं. तरीही मला एकदा अमरशी बोललंच पाहिजेत. आजोबा बोलत बोलतच अमरच्या वॉर्डकडे निघाले. निशांतने एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा खुर्चीवर बसला. जॉन आजोबा गेल्याच्या दिशेने बघत होता. आजी निशांत जवळ आल्या आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. निशांतने वर आजींकडे पाहिलं. काळजी करू नकोस बाळा, सगळं काही ठीक होईल. समजेल तिलाही हळूहळू. लहान वयातच तिने खूप काही सहन केलंय रे, त्यामुळे तिचंही वागणं साहजिकच असणार बाळा. तू अजिबात काळजी करू नको, येईल तिलाही समज. आजी त्याला दिलासा देत म्हणाल्या. त्यांना माहित होतं की अमर आणि वाणीचं नातं तुटणार याची त्यालाही भीती होती, म्हणून त्या मायेने त्याला समजावत होत्या. निशांतने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि एक अश्रू त्याच्या डोळ्यातून ओघळला. आजींना त्याचंही वाईट वाटत होतं. चल जाऊन बघू आजोबा आणि नातवाची काय बातचीत चालली आहे ते. अमर ऐकेल माझं, मी सांगते त्याला समजावून.
आजी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाल्या. त्याने होकारार्थी मान हलवत एक स्माईल दिली. आजी आणि निशांत अमरच्या वॉर्डकडे गेले. जॉन आणि त्रिशा बाहेरच थांबले होते. त्यांच्या घरेलू बातचीतमध्ये आपण नको जायला म्हणून तिथेच थांबले होते. आजी आणि निशांत घाबरून आजोबांकडे पाहत होते. अमर गुपचूप पडून होता. निशांत आणि आजी यायच्या आधी त्यांनी त्याची खूप खबर घेतलेली होती, पण खरी शाळा तर आत्ता सुरू होणार होती. आजोबा रागात आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्या रागाला आता अमरला सामोरं जावं लागणार होतं. आजोबा त्याला काही विचारणार होते आणि त्याला त्यांची उत्तरं द्यावी लागणार होती. आजोबा खूपच रागात अमरकडे पाहत होते. आजी आणि निशांत मात्र घाबरून त्यांच्याकडे बघत होते. आजोबा कितीही म्हातारे झालेले असले तरी स्वभावाने अजूनही कडक होते. अमर आता थोडाफार उठून बसू शकत होता. तो खाली मान घालून आजोबांकडे चोरून बघत होता. तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे अमर? आजोबांनी रागात त्याला विचारलं. काही नाही आजोबा. असं का विचारताय? अमर इनोसंट चेहरा करून बोलला. वाणीला यायला नकार दिलास तू आणि मला विचारतोय काय झालंय म्हणून? आजोबा रागात त्याच्याशी बोलत होते. हो, दिला मी नकार. त्यालाही कारण आहे. तिला असं वाटत असेल की मी इथे हॉस्पिटलमध्ये पडलोय तर डिवोर्सला उशीर होईल. त्याचंच बोलायला यायचं असणार तिला. अमर म्हणाला. तसं या तिघांनी डोक्यावर हात मारून घेतला. वाह, काय भारी अर्थ लावलाय साहेबांनी बघा. काय म्हणावं या पोराला? आजोबा त्याच्या इंटरनॅशनल विचारांवर उद्गारले. तसंच असणार आजोबा. नाहीतर जी मुलगी कालपर्यंत माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती ती आज माझी काळजी का करणार? अमर म्हणाला. हे बघ अमर, माझ्या मते तरी तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झालाय. काल पाहिले मी तिच्या डोळ्यात ते. तुला जेव्हा गोळी लागलेली होती त्यावेळी ती किती घाबरलेली ते आम्ही बघितलंय रे. आजोबा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. खरंच तुम्हाला तसं वाटतंय आजोबा? तिला आजपर्यंत माझ्या प्रेमाची किंमत नाही कळाली. ती मला गोळी लागल्यावर तिला कळाली असं म्हणायचंय का तुम्हाला? अमरने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. कदाचित तसंच काही असेल. आजोबांनी हे थोडक्यात सांगितलं. आता वाणीकडे पाहूयात काय परिस्थिती सुरू आहे ते. देवा, यांना लवकर बरं कर रे. यांनी खूप काही सहन केलंय माझ्यामुळे. अजून नको आता काहीच. त्यावेळी मला माझ्या चुकांची जाणीव नव्हती, पण आता झालीये. आणि कदाचित याचीही की मी त्यांच्यावर प्रेम करते. मान्य आहे खूप उशीर झाला या सगळ्याला, पण जे आहे ते आहे. आधी मी खूप त्रास दिलाय त्यांना. ना त्यांची काळजी समजून घेत होते ना प्रेम. आता मात्र सगळंच उलट झालंय. जीव जडलाय त्यांच्यावर आता आणि त्यांना माझ्यापासून दूर जायचे. शुद्धीवर आले ते माहितीये मला. माझ्यापासून दूर राहण्यासाठी करतायत हे सर्व. पण माझाही निर्णय पक्का आहे. आता कोणी काहीही म्हटलं तरी त्यांच्यापासून दूर जाणे नाही. कधीच नाही. बघतेच ते तरी कसे मला दूर करतात ते. मीही त्यांचीच बायको आहे, मिसेस वाणी अमर चौधरी. ते जिद्दी तर मीही दुप्पट जिद्दी. बघूच ते आता किती दिवस खोटं खोटं बेशुद्ध राहतात ते. वाणीने आज देवासमोर तिच्या मनातलं सांगितलं होतं. अमरच्या खोटेपणाची तिला आधीच जाणीव झालेली होती. आता मात्र ती माघार घेणार नव्हती. तिने तसंच देवासमोर डोकं टेकवलं आणि रूम मधून बाहेर आली. स्मिता आणि रमा तिला पाहिल्याबरोबर तिच्याकडे आल्या.
वाणी, तू ठीक आहेस ना? स्मिताने काळजीने विचारलं. त्यावर वाणी गोड हसली. मी ठीक आहे मामी. चला, आपल्याला हॉस्पिटलला जायचे. वाणीने सांगितलं. हॉस्पिटल? असं अचानक? सगळं ठीक आहे ना? स्मिताने काळजीने विचारलं. हो मामी, सगळं ठीक आहे आणि यांना शुद्धही आली आहे. वाणीने रिलॅक्स होत सांगितलं. खरंच? ही तर आनंदाची बातमी आहे. देवच पावला बघ. चल निघूयात मग. स्मिता देवाला हात जोडत म्हणाली. हो चला. रमाताई, तुम्ही थांबा इथेच. घरीही कोणीतरी हवंच ना. वाणी रमाकडे पाहत म्हणाली. हो ताई साहेब, मला फोन करून कळवा बरं. रमा म्हणाली. तशी वाणी मान हलवून हो म्हटली. वाणी आणि स्मिता घराच्या बाहेर पडल्या. ड्रायव्हरने त्या दोघींना येताना पाहिलं. त्या दोघी बाहेर चालल्या आहेत हे त्याच्या लक्षात आलं. तसा तो गाडी चालू करून त्यांच्या समोर घेऊन आला. मॅम, कुठे जायचंय? ड्रायव्हरने त्यांना विचारलं. हे असलेल्या हॉस्पिटलमध्ये. आणि हो, मी तिथे येणार याची खबर कोणालाही द्यायची नाही. वाणीने अगदी खडसावून त्याला सांगितलं. हो मॅम, बसा गाडीत. वाणी आणि स्मिता गाडीत बसल्या. तशी ड्रायव्हरने लगेच गाडी स्टार्ट केली. गाडी सुसाटपणे हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. आता अमरच्या वॉर्डकडे पाहूया काय सुरू आहे ते. तुमचा गैरसमज आहे आजोबा. तिला मी नको आहे तिच्या आयुष्यात, तर मीही नाही जबरदस्तीने बांधून ठेवणार तिला. तिचं आयुष्य ती तिच्या मर्जीने जगू शकते. 5 दिवसांत डिवोर्स पेपर्स देईन म्हटलं होतं तिला. तुम्ही एक काम करा, वकिलांकडून पेपर तयार करून तिच्याकडे देऊन टाका. सही करून माझ्याकडे आणून द्या. मग मीही सही करून देऊन टाकेन. अमर म्हणाला. तसे आजोबा आणखीनच चिडले. अरे, या पोराला समजावण्याचा प्रयत्न करतोय तर हा त्याच्याच मनाचं चालवतोय. मी काही पेपर वगैरे तयार करून आणणार नाही. आजोबा चिडून म्हणाले. ठीक आहे, मी जॉनला सांगतो मग. अमर म्हणाला. तुला काय करायचंय ना ते तुझं तू कर. यात नाही मी पडणार ना दुसरं कोणी. तुमच्या डिवोर्सचं तुझं तू बघ. आजोबा रागात म्हणाले. तशा आजी चकित झाल्या. अहो, आजी आश्चर्यचकित झाल्या होत्या. काय आहो सुमती, बघतेस याचं वागणं तू? याला आपण जेवढं समजावतोय हा तेवढाच जिद्दीला येतोय. त्यापेक्षा त्याचं त्याला काय करायचे बघू देत. यात आता कोणीही काही करणार नाही आणि बोलणारही नाही. तो बरा झाला की करेल त्याचं तो. बास, यापुढे कोणीही चर्चा करायची नाही. आता चला बाहेर. आजोबा चिडून म्हणाले. तशा आजी आणि निशांत त्यांच्या मागे बाहेर निघाले. तिघेही दरवाजातून बाहेर येणार तोच त्यांना वाणी दरवाजाजवळ उभी असलेली दिसली. तिचे डोळे भरलेले होते. त्यावरून सहजच कळत होतं की तिने सगळं ऐकलंय. आजोबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत रडू नको अशा आविर्भावात मान हलवली. वाणी, बाळा तू टेन्शन घेऊ नकोस. तो दुखावलाय ना म्हणून तसा बोलला. तू काळजी करू नको. चल माझ्यासोबत घरी. मी घरी जायला निघाले होते. आजी मायेने तिला म्हणाल्या. ती फक्त हसली आणि अमरकडे वॉर्डमध्ये जायला निघाली. हे तिघेजण मागून तिला बघत होते. वाणी आत गेली. अमर सगळे बाहेर गेल्यावर पुन्हा पोटावर पालथा होण्याचा प्रयत्न करत होता. जखमेतून कळ निघत होती. डॉक्टरांनीही जास्त वेळ उठून बसायचं नाही सांगितलं होतं. तिथे ना नर्स होती ना डॉक्टर. त्याची धडपड बघून तीच पुढे गेली आणि त्याला पालथा होण्यासाठी मदत केली.
अचानक पाठीमागून आपल्याला कोणी धरलं बघण्यासाठी तो वळू लागला, पण ते काही जमेना. वळायला गेला आणि जोराची कळ आली. आह! तो विव्हळला तसा तिचा आवाज त्याच्या कानावर पडला. अहो, मी आहे वाणी. वळून बघायची गरज नाहीये. पडून राहा, नाहीतर आणखी त्रास होईल. तिचा आवाज ऐकल्यावर त्याला खूप छान वाटलं. लगेच डोळे भरून आले होते. अमर माफिया जरी असला तरी हळवाही लगेच होत होता. तिने आज पहिल्यांदा त्याची काळजी केली होती, म्हणून त्याला गहिवरून आलं होतं. तसेच सिताफीने त्याने स्वतःचे डोळे पुसले. तू का आलीस इथे? अमर जरा रुडली म्हणाला. त्याचं तिला वाईट वाटलं, पण तीही सगळं सहन करण्याच्या तयारीत होती, कारण हे तिला अपेक्षितच होतं. तुम्हाला भेटायला आले, वाणी एकदम शांत आवाजात म्हणाली. त्याची गरज नव्हती. अमर अजूनही त्याच टोनमध्ये तिच्यासोबत बोलत होता. हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, वाणीही आता त्याच्याच टोनमध्ये म्हणाली. तसा तो शांत पडून राहिला. अमर शांतपणे झोपून होता. वाणी त्याच्या कॉट शेजारी स्टूल मांडून त्यावर बसली होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. चेहरा खूपच सुकून गेला होता. जखमेच्या त्रासापेक्षा वाणीच्या वागण्याचा त्रास त्याला खूप झाला होता, हे तिलाही कळत होतं. खूप त्रास दिलाय ना मी तुम्हाला? इथून पुढे नाही होणार. इथून पुढे फक्त मी प्रेमच प्रेम देणार तुम्हाला. इतकं प्रेम की तुम्हीही माझ्यापासून दूर जाण्याचा विचार सोडून द्याल. चुकले मी. तुम्हाला ओळखण्यात चूक केली होती मी. त्यासाठी माफ करा मला. आता मी ठरवलंय की कायम तुमच्या सोबत राहीन. तुमची होऊन, तुमची अर्धांगिनी बनून. फक्त तुमची साथ हवीये मला. फक्त तुमची साथ. वाणी त्याच्याकडे एकटक बघत मनातल्या मनात निर्धार करत होती त्याच्यासोबत संसार करण्याचा. आतापर्यंत केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून नाही, तर त्याच्यावरचं प्रेम जाणून घेऊन. तिची बुद्धी आज हरली होती. तिने तिच्या मनाचं ऐकलं होतं, जे की तिला नेहमी त्याच्यावरच्या प्रेमाची जाणीव करून देत आलं होतं. बुद्धी हरली, मन जिंकलं होतं तिचं, आणि त्या खुशीतच तिने स्वतःचं त्याच्यावरचं प्रेम कबूल केलं होतं. फक्त आता त्याला सांगण्याची देरी होती. पण त्याला कळाल्यावर त्याची काय रिॲक्शन असणार याची धास्तीही भरली होती तिला. करेल का अमर तिला जवळ? जिंकेल का ती त्याचं प्रेम? तिच्या प्रेम कबुलीवर काय रिॲक्शन असणार त्याची? कळेलच पुढील भागात. पुढील भाग लवकरच. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे मला. कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट करून भाग कसा वाटला नक्की कळवा.